रंगपंचमी आणि महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। 2 गटात झालेल्या जीवघेण्या मारहाणीत 10 जण गंभीर जखमी झाले आहेत। चिंचोली गावाजवळ सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवर 2 गटांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर जबर मारहाणीत झाले। भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे यांची पती मुन्ना मोरे यांच्यासह बावी गावातील 4 मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माढा तालुक्यातील चिंचोली परिसरात ही घटना घडली। सीनामाडा उपसा सिंचन योजनेच्या कॅनलवरून 2 गटांमध्ये आधी शाब्दिक वाद झाला, मात्र काही वेळातच या वादाचे रूपांतर मोठ्या मारहाणीत झाले आहे। काठी लाथाबुक्क्यांनी झालेल्या या मारहाणीत महिलांसह सुमारे 10 जण जखमी झाले आहेत। या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून भाजपच्या जिल्हा परिषद सदस्य माधुरी मोरे यांच्या पती मुन्ना मोरे यांच्यासह बावी गावातील 4 मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसऱ्या गटातूनही परस्पर विरोधी तक्रार दाखल करण्यात आली आहे।